नमस्कार, माझ्यासोबत हे मामा आहेत. ह्यांचा आपण वेश पाहिला तर पारंपरिक वेश दिसतोय, पण जुन्या जाणकारांना जर विचारलं ते सगळेच जण ह्यांच्या पोशाखावरनं त्यांना ओळखतात. नेमकं काय आहे ह्यांचं काम, कशा पद्धतीने ते इतकी वर्ष काम करत आहेत आणि कोण आहेत हे, या सगळ्याविषयी आपण पाहणार आहोत या स्पेशल रिपोर्टमध्ये. चौघजण भाऊ असता वेळा असतावा बघा. जमीन क्षेत्र त्या गावामध्ये 28 एकर क्षेत्र होती बघा. करू नका आता वेळाच बघा. भाषा लोका संघ मारामारी केली. भाषा लोकांनी भून बघा परार होऊन बघा. मुंगी पटनची पाटीलकी सोडली. तवा एक प्रकार तांबे गावात येऊन तवा म्हटलं तर बघा पाटीलकी उतरमानपणची मिळवली. तांबे गावामध्ये येऊन तवा तांबे सोडून बघा बघा. तवा इस्पुरली झाले. तवा तांबो जराशे टोपण नाव पडले बघा. तवा तुमचा मूळ पुरुष तवा म्हटलं तर बघा देवजी तांबोकर झाले. देवजी अण्णाला संभाजीराव बहिर्जी रानोजी तुकाराम झाले. तवा बहिर्जीचा बुडका तुमचा लागला. बहिर्जीला नाना झाले. नानाला अप्पासाहेबांनी कृष्णांना झाले. तवा तुमचा हिस्सा बघा रानोजी काकाचा. बाबा जन्नाला रामाण्णाचा घराणा तुमचा लागला. रामाण्णाला विठोबा दादा. विठोबा दादा मुक्ताबाई कला बाजीरावांना झाले. बाजीराव दादा काता अक्काचा. सुभाषरावांना निवृत्तांना सुभाषरावांना जया अक्कांचा बघा. सुमित पाटील आणि सुजित पाटील झाले. निवृत्तांना माया अक्काचा बघा. तवा नम्रता म्हटलं तर बघा रीती सरकार झाले. ही सगळं म्हणून तुमचा एक घराणा. ज्यांच्याकडे प्रत्येक कुळाची संपूर्ण माहिती मिळू शकते तो म्हणजे हेळवी समाज होय. भारतात हा समाज कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात काही गावांमध्ये आढळून येतो. हेळवी समाज कर्नाटकात चिक्कोडी, निपाणी, संकेश्वर, रायबाग, अथनी, गोकाक या तालुक्यातील जोडकुरळी, नंदीकुरळी, पट्टणकोडोली, चिंचणी मायाक्का, भिरडी, शेडबळ, सत्ती, गुणक्षेत्र, हुक्केरी आदी गावांमध्ये आणि शहरांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आढळून येतो. हेळवी समाज लिंगायत असल्यानं त्यांचं धर्माचरण, चालीरीती, परंपरा या लिंगायत समाजाप्रमाणेच आहेत. गाव म्हणजे संपूर्ण पत्ता आपलं बाबूराव लक्ष्मण हेळवी, मुक्काम पोस्ट बेकेरी, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव. हे आमचं पूर्वीचं कांदान होतं. वासुदेवांचं प्रत्येक घरी जात होतं. ती बंद करून आता हेळवी म्हणजे वंशावळ ही नावं लिहून घेत असतो. आणि पूर्वीपासून ही हेळवी म्हणजे बैलावरनं बसून आणि शाल कांबरून पटकं बांधून कोट घालून प्रत्येक घरला जायचं. म्हणजे 8च्या पुढं 9 9:30 पर्यंत 2-4 घरं बघायचं आणि त्यांच्या सगळी कुळीचा उद्धार सांगत असतो आम्ही. कुठनं कसं सांगतात म्हणजे मूळ वंशावळी पृथ्वी कशी झाली त्यापासून आपलं एक इतिहास हेळव्याकडे गावलं होतं. मूळ द्वितीय कंदुबेनिता प्रथम आदिमाया झाली. आदिमायापासून वेस नदीपासून 7 शास्त्र, 7 शास्त्रापासून तेव्हा मामुनीपासून अमऋषीपासून कश्यप ऋषी, 13 राड्यापासून 96 कुळी 42 मुळी निर्माण झाली होती. एक कुळीला आपलं आडनाव असतो आणि गोत्र असतो आणि देवक असतो. ही सगळी आपल्याकडं मिळत असतो. ती प्रत्येक घरी जायचं हेळवी वगळून त्यांचे सगळी नावं सोगळल्यानंतर एखादा मुलगा झाला म्हणजे त्याचं नाव नोंदवायचं असतो आणि लगीन झालं म्हणजे मुलग्यांचं त्यांचं पत्नीचं नाव नोंदवायचं असतो. लगीन तारीख, जन्म तारीख असं नोंदचूम करत हेळवी पहिल्यापासून शाल्यवान सखे 1126 पासून चालत आले आहे. आमच्याकडं गावं असते बघा. कोल्हापूर पाट्याला ही गावात शनिवार पेठात गवळी हिंदू म्हणून आहेत. आडनाव तेव्हा ती पतंगराया म्हणून आहेत. आणि ह्या गावात आणि कुडतरी गावात आपलं शेलार बुडका आहे आणि कळे गावात आपलं तोडगर आहेत. असं गावगावी 4-5 गावात आपलं वंशावळ असतो. आम्ही नेमका वर्षात एकदा एक महिना बाहेर पडून ह्या वंशावळी सगळी जपून ठेवून त्यांच्या घरी जाऊन सगळी सांगत असतो. शासनाच्या तहसील कार्यालयात ज्याप्रमाणे रेकॉर्ड रूममध्ये जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवल्या जातात त्याचप्रमाणे किंवा त्याहूनही अद्ययावत अशा नोंदी हेळवी समाजाकडे ठेवल्या जातात. हेळवी समाजाकडे 17-18 पिढ्यांच्या कुळाच्या नोंदी आढळून येतात.
कोल्हापूर परिसरातील काही कुटुंबांची वंशावळ नोंदवून ठेवणारे हेळवी आहेत. त्यांच्याकडे अनेक कुटुंबांची गेल्या 950 वर्षांतील संपूर्ण माहिती आहे. हेळवी समाजाकडे नंदीकर संस्थान, निप्पाणीकर संस्थान, कोल्हापूर संस्थान, सातारा संस्थान, येडूरकर संस्थान, चिंचणीकर संस्थान, बेक्कीरीकर संस्थान, मरपकर संस्थान आदी संस्थानांचे 17-18 पिढ्यांचे रेकॉर्ड्स पाहायला मिळतात. समाज प्रतिनिधी मुख्यत्वे करून बेळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आदी जिल्ह्यात आणि राज्यात कुळकथा सांगण्यासाठी आणि नवीन नोंदी घेण्यासाठी जातात. दिवाळीनंतर हेळवी त्या कामासाठी घराबाहेर पडतात. त्यावेळी त्यांचं वाहन बैलगाडी किंवा छकडा असतं. पहिल्यापासून आपल्याकडे रेकॉर्ड असतोय बघा. शाल्यवान सखी 1126 पासून एकेकाचं रेकॉर्ड आपल्याला गावले आहे. म्हणजे 14-15 पिढ्यांचं रेकॉर्ड आपल्याकडं असतो. हेळव्यांना कन्नड, मराठी दोन्ही भाषा येतात. तसेच आजही हेळवी समाज ही वंशावळ लिहिण्यासाठी मोडी लिपीचाच वापर करतात. त्यामुळे दुर्मिळ होत चाललेली मोडी लिपी हा समाज मात्र जपत आहे. हे महत्त्वाचं कारण. वंशावळ लिहिण्याचं काम वंश परंपरेने चालतच राहतं. त्यामुळे मोडी लिपी देखील जपली जाते. परंतु आधीच्या काळापासून ही वंशावळ आजपर्यंत हा हेळवी समाज कसा लिहित आला हे देखील अचंबित करणारच आहे. पहिल्यापासून आमच्याकडं तामपत्रिका, वाढ, वडील, तवा कागद बनत होतं, पत्र नव्हतं, काहीच नव्हतं. तांबरपट्टा म्हणून तांब्याचं सनद घेऊन असं चौक मुलीचा म्हणजे चार असं करून केंद्र मुळेनं मारून असं नावं लिहित होतं. ताम्रपट्ट्यावरती मोडी हेमाडपंत आहे. 1947ला मोडी बंद झालं. आपल्याला गावलं नाही म्हणताना आमचं वडिलांना आम्हाला घरात शिकवलं मोडी, आणि आमचं मुलग्याला मी शिकवलं मोडी, आणि आमचं नातवाला शिकवत असं अभ्यास करत मोडी आपलं रेकॉर्ड असतो. आणि पूर्वी धरून ताम्रपट्टा झाल्यानंतर रटमती आलं. रटमती आल्यानंतर पांढरं कागद आलं. पांढरं कागद नंतर आता त्याच्यावरच लिखाण करून आम्ही सांगत घरघरेटी फिरत असतो. कुळकथा सांगण्यासाठी हेळवी गावोगावी भटकंती करतातच, पण त्यावरच त्यांची गुजरण होते का? तर नाही. तर त्यांची शेती देखील असल्याचं त्यांनी सांगितलंय. पहिल्यापासून हेळवी म्हणजे ही रेकॉर्ड सांभाळून ठेवत होतं. एवढंच नव्हतं, आपलं शेती बी आहेत. शेती बी करत असतोय, आणि आपलं शाळा शिकून नोकरी उद्योग बी करत आहेत. आणि आम्ही तर आपलं शेती बी करतो, आणि ही वंशावळ सांभाळून ठेवून घरघरटी सांगत जाऊन आम्ही भेट होऊन जात असतो. शेकडो वर्षांपासूनच्या वंशावळीच्या नोंदी ठेवणारा हेळवी समाज म्हणजे साक्षात समाजाचा इतिहासकारच. समाजातील सगळ्यांच्या पूर्वजांचा इतिहास यांच्याजवळ आहे. आज कागद टिकत नाही म्हणून शासकीय पातळीवर डिजिटल प्रणालीचा अवलंब केला जातो. त्यामुळे सरकारने आधुनिक पद्धतीने रेकॉर्ड जतन करायला सुरुवात केली. आपल्यालाही कागदपत्र जपून ठेवण्यास आता नको वाटतं, पण शेकडो वर्षांपासूनचे कागद, त्या कागदातील ऐतिहासिक संदर्भ हा हेळवी समाज आजही जपतोय. पिढ्यानपिढ्या हेळवी समाज हे काम करत आहे. गावोगावी जाऊन प्रत्येकाला वंशावळ वाचून दाखवून त्या बदल्यात मिळेल ते घेऊन समाधान मानत आहे. पण आता त्यांची दखल शासनाने देखील घ्यावी असं जाता जाता हा हेळवी सांगून जातोय आपल्याला. आता इथनं काय गोळा कोणाचं घरी नाही. आता एवढं ही धंदा आम्ही एवढं करत आलोय म्हणजे आम्हाला सरकारी गव्हर्नमेंटानं काहीतरी एखादा पगार म्हणा, काहीतरी आपलं उद्योगा, पोरं शाळा झालं म्हणजे एवढं इतिहास सांभाळून ठेवला. त्या आल्यात हेळवी ह्यासनी उद्योग काहीतरी द्यावं म्हणून आम्हाला सहकार्य आम्ही मागत आहे.